तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी किती छान कलरफुल असे स्टार, काही हार्ट शेप आकाराचे, काही फुलांच्या आकाराचे बर्ड्स केलेले आहे. तर काही माझ्या सबस्क्रायबरचे मला मेसेजेस आले आणि ते म्हणाले की ताई, आमची लहान मुलं आहेत आणि ते पालेभाज्या खात नाही, कडधान्य खात नाही, तर काय करावं? आणि आम्ही टिफिन दिला त्यांना तर ते पूर्ण खात नाही. तर गाईज, तुम्हाला ना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील आणि नॅचरल पद्धतीने कलरफुल कसा टिफिन करायचा हा मी या आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर 2 प्रकारच्या चटण्या आणि हा लंच बॉक्स तुम्ही बघू शकता किती छान असा कलरफुल आपला दिसतो आहे. आणि त्याचबरोबर मी 6 दिवसाचे 6 टिफिन मी आपल्याला करून दाखवणार आहे. आणि तर तुम्ही ही सिरीज हा पहिला आपला टिफिन असेल. आता याच्या पुढचे 6 लंच बॉक्स मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याच्या पुढचे सुद्धा 6 लंच बॉक्स तुम्ही बघू शकता. तर हा आपला पहिला टिफिन तुम्ही बघू शकता गाईज, किती छान कलरफुल असा झालेला आहे. तर हा स्टार बन्स आपल्याला करण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला दोशाचं पीठ आपण भिजवतो ना, करतो ना त्याप्रमाणे. तर इथे 3 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे, 2 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आणि आणखी स्पॉन्जी असा आपला डोसा होण्यासाठी ना त्याच्यात 1 छोटी वाटी आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे, 1 छोटी वाटी पोहे टाकायचे आहे आणि 1 छोटा चम्मच आपल्याला मेथीदाणे टाकायचे आहे. आता याच्यात मेथीदाणे टाकले ना तरीसुद्धा म्हणजे मुलांना कळणार नाही, कडूसुद्धा लागणार नाही आणि स्पॉन्जी होईल आपला हा डोसा. तर आता हे 2 ते 3 पाण्याने मी चांगलं वॉश केलं आणि रात्रभर भिजत ठेवलं. आता तुम्ही बघू शकता किती छान असं आपल्याला हे मिश्रण आता फुललेलं आहे. आता याला नेहमी आपण डोश्याचं पीठ करतो ना त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. अशी कन्सिस्टन्सी आपली राहिली पाहिजे बघा. तर हे आता थोडं घट्टसर, म्हणजे आपल्याला जाड बन्स करायचे आहे ना त्यामुळे आता हे रात्रभर आपण भिजत ठेवलं आणि सकाळी तुम्ही बघू शकता हे छान असं फर्मेट झालेलं आहे. आता त्याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, आता जिरं टाकायचं आहे. आता आपल्याला जसा डोसा करतो ना तसं करून घ्यायचं आहे. थोडं जाडसर, मात्र उत्तप्पा करतो ना त्याप्रमाणे थोडंसं आपल्याला जाडसर करून घ्यायचं आहे. तर पहिला डोसा आपला व्हाईट कलरचा राहणार आहे, म्हणून याच्यामध्ये आपण प्लेनच असा व्हाईट डोसा करून घेणार आहोत. आता आपण थोडंसं तूप लावून किंवा तेल लावूनही करू शकतो. तर गाईज, आपला हा आता डोसा होत आहे तोपर्यंत आपण ग्रीन डोसा करण्याची तयारी करून घेऊया. तर तो डोसा तिथे मीडियम फ्लेमवर मी करायला ठेवला. आता आपण ग्रीन कलरच्या भाज्या घ्यायच्या आहेत आपल्या. तर आता घरी इथे मी पालक घेतलेली आहे, पण तुम्ही ग्रीन कलरची म्हणजे सिमला मिरची घेऊ शकता किंवा आणखी हिरव्या पालेभाज्या घेऊ शकता. आता वाटताना ना त्यात पाणी टाकायचं नाही बरं का. पालक वाटताना तर तशीच जाड झाली तरी चालेल. आणि त्याच्यातनं आपल्याला हे डोश्याचं बॅटर टाकायचं आहे आणि आता याच्यात थोडंसं मीठ आणि जिरं टाकून हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हा आपला व्हाईट कलरचा डोसा झाला. आता आपण त्याचप्रमाणे ग्रीन कलरचा डोसा करून घेऊया. तर तव्याला मी थोडंसं तेल लावलं आणि आता हा ग्रीन कलरचा डोसा आपण करून घेऊया. तर जसं आपण व्हाईट कलरचा डोसा केला तसंच ग्रीन कलरचा सुद्धा जाडसर असा आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे. आता आपण जर मोठ्यांनी खायचं असेल तर आपण तसंही खाऊ शकतो किंवा आपल्या घरात काही ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांनासुद्धा हेल्दी असा ब्रेकफास्ट होतो. तर हा ग्रीन कलरचा पालक डोसा आपण करून घेतला आहे किंवा आपण सिमला मिरची पण टाकू शकतो मी म्हटलं त्याप्रमाणे. आता रेड कलरचा डोसा करायचा आहे तर आपल्या घरामध्ये ज्याही रेड कलरच्या भाज्या असतील त्या टाकायच्या आहे, जसं की रेड कलरची सिमला मिरची किंवा गाजर वगैरे.
तर हा आपला ग्रीन कलरचा डोसा झाला. तर मी टमाटर होते म्हणून रेड कलरचा तुम्हाला दाखवण्यासाठी मी रेड कलरचा डोसा करून दाखवणार आहे. तर टमाटर डोसा पण छान लागतो बरं का गाईज. तर तेच टमाटर थोडंसं मी मिक्सरमधून काढून घेतलं आणि ते डोश्याच्या बॅटरमध्ये टाकून आता हा रेड कलरचा डोसा करून घेतला. तर आपला हा रेड कलरचा डोसा होतो. आता काय करायचं, तिसरा डोसा म्हणजे ना आपला हा मी इथे येलो कलरचा डोसा करायचा होता मला. तर मग मला वेळेवर वाटलं की येलो कलरचा पण दाखवण्यासाठी मी इथे मूग आहे ना 2 तासाआधी भिजत ठेवले होते आणि 2 तासात मूग डाळ शिजायला काही वेळ लागत नाही. तर सकाळीच मी ते मूग डाळ भिजत ठेवली आणि ती वाटून घेतली आणि त्याच्यात मीठ आणि जिरं टाकून याप्रमाणे येलो कलरचा पण डोसा करून घेतला. म्हणजे 3 असे कलरफुल जितके आपण याच पद्धतीने ना आपण वेगवेगळ्या कलरचे डोसे करून घेऊ शकतो. तर याला सुद्धा आपण जसा डोसा करतो त्याचप्रमाणे आपल्याला मूग डाळीचा सुद्धा डोसा करून घ्यायचा आहे आणि थोडंसं मिश्रण आहे ना घट्ट ठेवलं म्हणजे तो डोसा आपल्याला परतायला पण सोपा पडतो आणि त्याचे बन्स पण होतील छान व्यवस्थित. तर आता हे बघा, हे भांड्याच्या दुकानात नाही याप्रमाणे आपल्याला बन्स मोल्ड मिळून जातील आणि कुठल्याही भांड्याच्या दुकानात मिळतील. तर हे बन्स तुम्हाला मिळाले तर खूपच छान. कारण की काय होतं, लहान मुलं जर घरात असली ना आणि त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण रेसिपी करून देऊ शकतो. तर आता तुम्ही बघू शकता मी व्हाईट कलरचा डोसा घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे स्टारच्या आकाराचं जे मोल्ड होतं की नाही, तर ते घेऊन मी या पद्धतीने स्टार करून घेतला. हो ना? तर किती छान दिसतो, दिसायला पण छान दिसतो. आता एक हार्ट शेपचं होतं मोल्ड, तर ते करून घेतलं बघा. बघा किती छान असे आपले हे बन्स तयार होतात. आता हे फूल आहे, फुलाच्या आकाराचे. आणि मुलांना काय होतं ना, त्यांच्या कलेने घेतलं ना मग ते खुश, नाही का? तर आता छोटी मुलं असतील तर त्यांना या पद्धतीची फुलं, स्टार वगैरे हे किंवा कलर याचं आकर्षण असतं. तर मग त्यांच्या कलेने घेतलं ना तर किंवा त्यांना असे पदार्थ खाऊ घातले ना मग ते नक्कीच खाणार. मग ते बघणार नाही की याच्यात भाजी आहे, मी नाही खात किंवा कडधान्य आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल आपला हा लंच बॉक्स आता तयार होईल आणि मुलं नक्कीच खाणार, डाळभाज्या खाणार, पालेभाज्या खाणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता हा आपला पहिला लंच बॉक्स असेल. असे 6 दिवसाचे 6 लंच बॉक्स मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि 6 दिवसाचे 6 लंच बॉक्स बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा. शेअर, लाईक आणि कमेंट करा. माझा व्हिडिओ कसा वाटला. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.